अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम महिना. हा महिना साधासुद्धा नसतो. हा महिना तुमचं नशीब बदलू शकतो. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आता अधिक महिना म्हटलं की आपल्याला पटकन आठवतं ते या महिन्यात केला जाणारा लेक आणि जावयाचा सन्मान. हो, आपल्याला माहीतच आहे, जी आपली लेक सासरी गेलेली असते तिला घरी बोलवून आईवडील जावयाचा आणि आपल्या लेकीचा मान सन्मान करतात, त्यांना दान धर्म करतात, काही सोन्याचा दागिना करतात, कपडे पोशाख करतात. ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. आपल्याला माहीतच असेल की प्रत्येक 33 महिन्यानंतर किंवा 3 वर्षानंतर अधिक महिना हा येत असतो. आणि यावर्षीचा अधिक महिना 17 मे 2026 रोजी सुरू होत असून तो 15 जून 2026 रोजी संपत आहे. तर हा अधिक महिना का बरं येत असतो? तर आपलं हिंदू कॅलेंडर हे चंद्राच्या गतीवरती अवलंबून असतं. ज्याला चांद वर्ष म्हटलं जातं. ते 354 दिवसांचं वर्ष असतं. तर ऋतू हे सूर्याच्या गतीवरती अवलंबून असतात. त्याला सौर्यवर्ष म्हटलं जातं. ते 365 दिवसांचं एक वर्ष असतं. त्यामुळे ह्या 2 वर्षाच्या अंतरामध्ये साधारण 11 दिवसाचा फरक असतो. तर हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 32 ते 33 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो यामध्ये, आणि त्यालाच अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम महिना असं म्हटलं जातं. धोंड्याचा महिना किंवा अधिक महिना या महिन्याचे स्वामी म्हणजे भगवान विष्णू आहेत. म्हणून हा महिना जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असतो. भगवान विष्णू हे आपले पालनपोषण करता आहेत. त्यामुळे धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी समर्पित केला जातो. त्यामुळेच या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते, दान धर्म करायचा असतो. पण त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी आहेत त्या या महिन्यामध्ये करायच्या नसतात. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या या महिन्यामध्ये केलेल्या शुभ नसतात, करू नयेत असं म्हटलं जातं? तर बघा, आपल्याला या महिन्यामध्ये कोणती कामे करायची नाही आहेत. तर या महिन्यामध्ये आपल्याला कोणतंही मंगल कार्य करायचं नसतं. धोंड्याच्या महिन्यात कोणतंही मंगल कार्य केलं जात नाही. मंगल कार्य म्हणजे बघा, कुठलंही लग्न कार्य केलं जात नाही या महिन्यामध्ये, किंवा साखरपुडा म्हणा, किंवा कोणाचं बारसं आहे, अशा कोणत्याही मंगल गोष्टी या महिन्यामध्ये करू नयेत असं म्हटलं जातं. म्हणजेच कोणतंच शुभ कार्य या महिन्यामध्ये केलं जात नाही. म्हणजे बघा, लग्न ठरवणं म्हणा, मुंज करणं म्हणा, असे कार्यक्रमसुद्धा या महिन्यामध्ये करत नाहीत. त्याचबरोबर जर तुम्हाला कुठे घर खरेदी करायचं असेल तर ते पण केलं जात नाही म्हणा, किंवा जागा खरेदी करायची असेल, किंवा कोणाला गाडी खरेदी करायची असेल, अशा कोणत्याच गोष्टी आहेत त्या कोणीही या महिन्यामध्ये करत नाहीत. मग तुम्हाला काही काम चालू करायचं आहे म्हणा, म्हणजे समजा घराचं काम चालू करायचं आहे, किंवा तुमचा काही व्यवसाय करण्याचा प्लॅन आहे, ते चालू करायचं तुमची इच्छा असेल तर ते पण ही कार्य या महिन्यामध्ये केलं जात नाही. किंवा तुमचं काही कुठलीही शुभ कार्य असेल, किंवा तुम्हाला कोणतीही नवीन सुरुवात करायची असेल तर ती पण या महिन्यामध्ये करत नाहीत. तुम्हाला जर वाहन खरेदी करायचं असेल, गाडी घ्यायची असेल, किंवा अशी कोणतीही छोटी छोटी सुद्धा शुभ कार्य जी आहेत ती आपण या महिन्यामध्ये करत नाहीत. जसं की आपल्याला या महिन्यामध्ये घर खरेदी करायचं नसतं किंवा जागा खरेदी करायची नाही, त्याचप्रमाणे आपल्याला या महिन्यामध्ये वास्तुशांतीसुद्धा करायची नसते, घराची पूजा पण करायची नसते. या महिन्यामध्ये आपल्याला हा महिना एकदम साध्या पद्धतीने घालवायचा आहे. म्हणजेच काय, तर कुठल्याच प्रकारचं शुभ कार्य या महिन्यामध्ये केलं जात नाही. त्यामुळे जर तुमचे काही प्लॅन असतील की पुढे या दिवशी हे करायचं असेल, आणि तेव्हा जर अधिक महिना येत असेल तर तुम्ही अगोदरच ते पहा आणि त्यानुसार तुमचा प्लॅन चेंज करून घ्या. कारण बघा, आपण कोणतीही शुभ कार्य करतो किंवा कोणतीही घरात वस्तू घेतो, जे काही करतो ते आपल्या आनंदासाठी करत असतो. त्यामुळे जर आपण मुहूर्त पाहून घेतलं तर खूप छान असतं. आणि अधिक महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, कुठल्याही व्यवसायाची किंवा कुठलीही नवीन सुरुवात केली जात नाही. त्यामुळे जर तुमचं काही अगोदरच ठरलेलं असेल ते तुम्ही महिना बघून चेंज करून घेऊ शकता. बघा, तुम्हाला काहीही गोष्टी करायच्या असतील, म्हणजे समजा घर खरेदी आहे किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात आहे, तर तुम्ही अधिक महिना सुरू होण्या अगोदर ते करा, किंवा मग अधिक महिना संपल्यानंतर तुम्ही चालू करू शकता. तुम्ही 1 महिनाभर कोणतंही शुभ कार्य करू नका. आणि 17 मे पासून अधिक महिना सुरू होत आहे. 17 मे ते 15 जूनपर्यंत अधिक महिना आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणतं कार्य करायचं असेल तर 15 जून नंतर करा, किंवा 17 मेच्या अगोदर करून घ्या. हा महिना दान धर्म करण्यासाठी पवित्र मानला जातो. या महिन्यात जेवढं दान आपण करू त्याचं 10 पटीने फळ आपल्याला भेटत असतं. त्यामुळे या महिन्यामध्ये दान धर्म करण्याला महत्त्व आहे. त्याबरोबरच आपल्याला सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा या महिन्यामध्ये जास्त पटीने केली जाते. कारण भगवान विष्णू हे आपले पालन करत आहेत. त्यामुळे हा महिना जो आहे तो भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सर्व सेवा करायची आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता, विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता,
भगवद्गीता पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता, ते संकल्पयुक्त पण करू शकता. विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करू शकता. तसंच आपल्याला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे, स्त्री सूक्ताचं पण पठण करायचं आहे, कारण की जिथं भगवान विष्णूंची सेवा होते तिथं माता लक्ष्मींची पण सेवा करायची आपल्याला बरोबरीने. या महिन्यामध्ये आपण जेवढी सेवा करू त्याचं पुण्य आपल्याला 10 पटीने भेटणार आहे. धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळेच आपल्याला या महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही आणि परान्न पण खायचं नाही. आता सेवेकरी एकमेकाच्या घरचं खाऊ शकतात, पण परान्न शक्यतो वर्ज्य असावं. आणि आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची असते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य असतो या महिन्यामध्ये. बघा, श्रावण महिन्यामध्ये पण आपण, तो महिना शंकराचा असतो, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही पूर्ण महिना. तसंच हा महिना भगवान विष्णूंचा असतो, त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये पण मांसाहार करायचा नसतो. अधिक महिना हा दानधर्म करण्यासाठी पवित्र मानला जातो, त्यामुळे तुम्ही या महिन्यात तुम्हाला जसं शक्य आहे तसं दानधर्म करू शकता. आणि यावेळेसचा अधिक महिना तर मे महिन्यामध्ये आलेला आहे, म्हणजे कडक ऊन आहे, त्यामुळे तुम्ही पाणी बॉटल दान करू शकता किंवा डोक्यावरती कॅप घेण्यासाठी दान करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता या महिन्यामध्ये, कारण या महिन्यामध्ये दान केलेल्याचं पुण्य पण 10 पटीने भेटतं आपल्याला. तसंच धोंड्याच्या महिन्याविषयी अजून माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला, यातली माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.